दीपक पाटील मॅन फ्रॉम पळसपे यांच्याकडे वळूया. हॅलो. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच सागरजी पाटील ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. तर जाऊया आपण दुसऱ्या मॅचकडे ज्या ठिकाणी खिडूकपाडा विरुद्ध पडघे या दोन संघादरम्यान सामन्याला होते सुरुवात. सुमित 11 पडघे संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सुभाष ठाकूर आणि त्याच्या साथीला प्रीतम पाटील. तर साई स्पोर्ट्स खिडूकपाडा संघाकडून पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय दादा भोईर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन दादा भोईर तयार. सर्कलचं रिस्ट्रिक्शन पाहायला मिळते. दोनच फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. दादा तयार. पुढे येऊन फ्रंट फुटला येऊन इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू बीट करत गेलाय. पहिलाच बॉलवर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. पा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता सुभाष ठाकूर आणि प्रीतम पाटील अशी जोडी आहे. पूर्ण काळ गाजवलाय खरं तर या जोडीनं आजपर्यंत. प्रीतम पाटील असेल बॅटिंगच्या माध्यमातून, सुभाष ठाकूर असेल बॅटिंग असेल बॉलिंग असेल, एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख नेहमीच राहिले. परंतु इकडे आता मात्र पाहूया 40+ क्रिकेट आहे आणि बऱ्याच वेळेला हे दोन संघ आमनेसामने कित्येक वेळेला आले असतील. दोनही संघातील खेळाडू एकमेकांचे मित्र सुद्धा आहेत. दादा तयार. ओ लॉफ्ट केले बॉलला, मिडॉनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. हो जजमेंट सुद्धा केलं होतं परंतु थोडासा शॉट पडला. समोर गेला चेंडू. इकडे रन्स मिळतील. चान्स जरूर होता त्या ठिकाणी, संधी होती. बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत सुद्धा होता परंतु थोडासा सर्कल रिस्ट्रिक्शन असल्यामुळे त्याचा फायदा मात्र मिळाला सुभाष ठाकूर यांना. आणि त्याचमुळे इकडे मात्र खातं उघडलं जात आहे ते 2 या धावेनं. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना ओ क्लीन बोल्ड वाकवल्यात यष्ट्या. दांडी गुल केले दादा भोईरनं. त्रिफळा उडवून टाकलाय सुभाष ठाकूर यांचा. पहिला धक्का लागेल पडगे स्पोर्ट्स 40+ टीमला. सुभाष ठाकूर 2 धावा काढून तंबूमध्ये दाखल. सुरुवातीलाच मोठा झटका सहन करावा लागेल. सुभाष ठाकूर यावेळेस मात्र बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 लहू भोईर. थोडंसं जबाबदारी घेऊन आता मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीवीराला गमावलंय. सध्याच्या घडीला आपण बघितलं तर सुमित 11 पडगी टीमनं. दादा भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. खिडूकपाडा गावची ओळख, एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून गेले कित्येक वर्ष सातत्यानं खिडूकपाडासाठी मात्र मोठे योगदान दिले क्रिकेटमध्ये. दादा तयार. नवीन येणारे बॅटर लहूसाठी नेक्स्ट बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलला चेंडू मिडॉनच्या दिशेमध्ये. सिंगल मिळेल. ऑन द मार्क. खातं उघडत असताना लहू या ठिकाणी एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 3 या आकड्यावर. 3 रन्स. संत आणि सावध सुरुवात करण्यात आले. एकतर फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आहे, असं असताना सुद्धा सर्कल भेदता आलेलं नाहीये. सुरुवातीला प्रयत्न केला होता सुभाष ठाकूरनं परंतु तदनंतर मात्र बाद झाले. परंतु फार मोठ्या अपेक्षा मात्र असतील तर प्रीतम पाटील यांच्याकडून या मॅचमध्ये. प्रीतम अगदी हळुवारपणे इकडे मात्र थोडंसं बचावात्मक पवित्रा वाटला. प्रीतम पाटील म्हटला की थोडंसं आक्रमक नेहमीच खेळलं जातं परंतु सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं सुरुवात केले दादा भोईर यांनी गोलंदाजीमधून, ती भेदकता मात्र गोलंदाजीमधली स्पष्टपणे जाणवतोय. थोडंसं दचकून करणं पहिला चेंडू फेस करत होते प्रीतम पाटील आणि इकडे मात्र सावधानतेनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडूनं शरीराचा वेध घेतला. कोणतीही धाव नाहीये.
दादा भोईर पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ एज लागले. बॉल पाठीमागे चाललाय. फर्स्ट स्लिपकडे गल्लीमध्ये चेंडूची फील्ड केली जाईल. 1 रन. सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय राज भोईरा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष स्पर्धेचे ज्यांना होप ऑफ केंद्रबिंदू म्हणून ओळखले जातात ते आदरणीय राज भोईर आणि त्याचबरोबर आदरणीय संतोष चालके यांच्या वतीने सन्माननीय सचिन शेठ भोईरा पडगे आणि त्यांचे बंधू राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व योगेश शेठ भोईरा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही आराध्या आधिरा 11 स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने आराध्या आधिरा स्पोर्टच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. यावं व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आदरणीय दिलीपदादा गडगे टेंबोडे यांचं आगमन झालेलं आहे. आपलंही आमदार चषक 2025 या पर्वमध्ये सरसे स्वागत आहे. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 1-4 अशी सावध सुरुवात संत सुरुवात पाहायला मिळाले ती पडगे संघाची. दुसरं षटक घेऊन उमेश भोईर येतात. केडूकपाडा संघाकडून दुसरी ओव्हर करतील. थोडं स्पीडअप करत राहा फक्त. आज थोडंसं उशिरानं चाललोय आपण. पहिलीच रात्र आहे. ओ यावेळेस फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता रिषा सहानं. शॉर्ट स्क्वेअरकडे क्षेत्ररक्षक आहेत प्रीतम पाटील. थोडंसं सावधानतेनं खेळण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहिती आहे पुढे अजून बराचसा क्रिकेट बाकी आहे. पुढे बरीचशी षटकं बाकी आहेत. बरेच चेंडू येणं बाकी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एक शेवटपर्यंत जर खेळपट्टीवर टिकून राहिले तर नक्कीच एक चांगली धावसंख्या सुद्धा उभारू शकतील आणि ह्याच प्रयत्नामध्ये थोडंसं प्रमोट करतात. लव भोईर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. उमेश पुन्हा एकदा. ओ सुंदर ड्राईव्ह आहे. यावेळेस मात्र लॉंग रन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चाललाय आणि इकडे मात्र पुरेपूर अडवण्याचा प्रयत्न झालाय त्या ठिकाणी. साईड स्क्रीनच्या समोर मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलला अगदी शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकललं गेलं. तद्वर मात्र घेतलेल्या या दुहेरी धावा. 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. स्कोर 7 या आकड्यावर. 7 रन्स. पहिला सामना आपण पाहिला असेल. धावा डिफेंड झाल्या होत्या आणि हे या मैदानावर बऱ्याच वेळेला घडतं. बरेचसे सामने डिफेंड. यावेळेचा हा फटका ऑन साईडला निघालाय. फाईडिश लॉंग ऑनला थ्रो येईपर्यंत मात्र 2 रन. या धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील. जर चौकार षटकार येत नसतील ना तेव्हा मात्र सिंगल डबल्सवर सुद्धा लक्ष द्यावं लागतं आणि तेच केलं गेलं लहू यांच्याकडून. लहू यांच्याकडे सुद्धा फार मोठा एक्सपिरियन्स आहे. गेले कित्येक वर्ष पडघेसाठी फार मोठे योगदान दिलंय याच नावानं आणि म्हणूनच अशा सिच्युएशनमधून मात्र थोडंसं प्रेशराईज असताना हा सामना कसा पुढे न्यायचा हे लहू आणि प्रीतम यांना चांगलं ठाऊक आहे. धावसंख्येमध्ये भर आपल्याला पाहायला मिळते हळूहळू. गोलंदाज उमेश भोईर पुढे सरसावत हा ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफकडे. सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धावा धाव फलकावर. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. कारण एखाद्या षटक जरी मारलं ना तरी सुद्धा धावा होऊ शकतात. पहिल्या मॅचमध्ये ते पाहायला मिळालं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा दिल्या होत्या टेंबोडे टीमनं. फुल टॉस आहे. कव्हरच्या वरतून खेळला. अगदी हलक्या हाताने यावेळेस मात्र ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थांबवला जातोय तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. खरं हा चान्स घ्यायला हवा होता प्रीतम पाटील यांच्याकडून. एक जोरदार फटका खेळता आला असता तर नक्कीच या 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु थोडासा वेगळा विचार सुरू आहे प्रीतम पाटील यांच्या डोक्यामध्ये आणि त्याचमुळे थोडंसं सावधानतेनं आतापर्यंत खेळताना हा खेळ सावध पवित्रा. स्कोर मूव्स टू 12 नाव. 12 धावा धाव फलकावर. उमेश भोईर गोलंदाजी मार्कवर. हो यावेळेस मात्र जागेवरूनच मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न बीट केलाय प्रीतम यांना. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सुमित 11 पडगे संघाची धावसंख्या 1 गडी बाद. 12 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. पाण्याची मागणी मात्र करण्यात आले. सध्याच्या घडीला मी विनंती करेन लगेचच पाणी घेऊन जायचंय. चला
राखीव खेळाडू लगेचच आपण पाण्याची पूर्तता खेळपट्टीवर पूर्तता करायची आहे. लढत आपल्या भेटीसाठी आलेली आहे. ओम साई क्रिकेट ओम साई स्पोर्ट खिडूकपाडा विपक्ष सुमित 11 पडगे संतोष भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय. चला पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये. लव भोईर आणि प्रीतम पाटील यांनी खऱ्या अर्थाने पाण्याची मागणी केलेली आहे. पाण्याला दीपक पाटील सर खऱ्या अर्थाने बघा, दीपक पाटील पाण्याला किती जीवनामध्ये महत्त्व आहे. निश्चित स्वरूपात मॅन कॅनॉट लिव्ह वॉटर खऱ्या अर्थाने बघा, मनुष्यसुद्धा पाण्या वाचून जगू शकत नाही. फिश कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर आणि मॅन कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर. मनुष्य अथवा मासा हा पाण्या वाचून जगू शकत नाही आहे. पाण्याला जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. 2 षटक पूर्ण झालेले आहेत. दीपक पाटील या सामन्याचा जर आपण विचार जर केला तर अतिशय संघर्ष या 2 संघामध्ये बघायला मिळणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाची फलंदाजी अतिशय मजबूत फलंदाजी आहे. एका बाजूला आपण जर बघितलं पडगे क्रिकेट संघाची 20 चौथी सुभाष ठाकूर लवकर तंबूच्या रस्ता खऱ्या अर्थाने त्यानंतर आता पूर्णतः भिजता असणार आहे प्रीतम पाटील यांच्याबद्दल आपण अतिशय योग्य प्रतिक्रिया दिली होती की प्रीतम पाटील सारखा धाकड आणि खंदा फलंदाज जोपर्यंत धावपट्टीवर पाय रोवून उभा आहे तोपर्यंत निश्चित स्वरूपात संघनायक एका मोठ्या खऱ्या अर्थाने धावसंख्येची अपेक्षा या प्रीतम पाटीलकडून होत असेल. ओ टू दीपक पाटील. वेगात घेतली होती आणि त्यामुळे संधी मिळाली. इकडे मात्र स्मार्ट क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 पुढे जाईल. स्कोर कार्डवर 14 धावा. 14 ऑन बोर्ड. लेदर विकेट. बऱ्याचशा कॉर्पोरेट मॅचेस सुद्धा या मैदानावर होत असतात. ग्रासी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न लहू यांचा ऑनसाईडला मिड विकेटला. फिल्डर वेगानं पुढे सरकल्या बॉलवर. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. सिंगल रन. थोडीशा भागीदारीकडे लक्ष दिलंय दोनही फलंदाजांनी. प्रीतम आणि लहू खरं तर ही बलस्थानं आहेत पडगे संघाच्या फलंदाजीमधली आणि नक्कीच त्यांच्यावर बराचसा निर्भर सुद्धा असेल. आणि एकदा सेट झालं की मग नंतर मोठे फटके येऊ शकतात. याच विचारानं सध्याच्या घडीला मैदानामध्ये बॅटिंग केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. कैलास यांचा हा चेंडू इकडे मात्र सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. प्रीतम पाटील यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. कारण एक स्कोर उभा करायचा असेल ना तर एक चांगली फलंदाजी अपेक्षित असणार आहे. पुढे सरसावत हा स्ट्रोक. बॉल जास्त उंच गेला, हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड. निर्जन स्थळी चेंडू पडलाय आणि त्याचमुळे इकडे मात्र थोडासा सेफली लँड झाल्यामुळे रन्स मिळतील. त्या 2 प्रयत्न केले जातात परंतु थोडीशी थंडी जशी जशी वाढेल थोडासा ड्यू फॅक्टर सुद्धा फार महत्त्वाचा ठरेल आणि तेव्हा मग चौकार षटकार जाणं फार कठीण होईल. आणि गतवर्षी या स्पर्धेमध्ये हे चित्र पाहायला मिळालं होतं. चौकार षटकार सोडा परंतु 20-20 22-22 धावांचे सामने डिफेंड झाले होते. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न मिसकूट झाला. फटका समोर पुढ्यात पडला होता. कोणीही नव्हतं. पुन्हा एकदा हा स्ट्रोक अगदी नोमॅन्स लँडमध्ये पडत असताना दोनही मागच्या चेंडूमध्ये तेच घडलं होतं. धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18 वर. 18 ऑन बोर्ड. लहू भोईर संत सावधानतेने ही धावसंख्या पुढे सुरू आहे. पुढे सरसावत हा स्ट्रोक जरूर कन्वर्ट केला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचला. तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. चौकारासाठी गॅप शोधली जाते परंतु मिळत नाहीये. तो प्रयत्न मात्र केला गेला या ओव्हरमध्ये परंतु त्यामध्ये अपयश आलंय. आणि स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघाला शुभेच्छा आणि आमदार जशी क्रिकेट स्पर्धेला ते शुभेच्छा आलेल्या आहेत.
देविदास भोईर खिडूकपाडा त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि सन्मान्य मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ वलवलीचे एक सिनियर आक्रमक फलंदाज मंगलमूर्ती क्रिएट सर्व्हिस वलवली आदरणीय गोवर्धन शेठ पालेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही अधिरा आराध्या स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत करत आहोत. यानंतरची लढत असणार आहे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे विपक्ष पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक 40+ दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 20 धाबा आल्यात. या 2 ओव्हर्समध्ये निदान 20-25 धाबांपर्यंत पोहोचावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील रवींद्र भोईर. हिमांशु इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर म्हणून सुद्धा त्यांची एक ओळख आहे आणि 40+ संघटनेमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नक्कीच ते काम पाहतात. लवकरच त्यांची स्पर्धा रायगड ठाणे 40+ मास्टर लीग तुम्हाला पाहायला मिळेल. ओ यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू इकडे मात्र निर्धाव निघालाय. डॉट बॉल. रवींद्र भोईर आणि प्रीतम पाटील ही जोडी मात्र A1 जोडी आहे. एकमेकांचे अगदी जवळचे निकटवर्तीय दोस्त, परंतु आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये क्रिकेट हा खेळच असा. इथे मात्र टॉप एज लागले. बॉल हवेमध्ये होता. गवसला संधी होती. प्रीतम पाटील आज म्हणावा तसा खेळ होताना दिसत नाहीये. 3 वेळा झेल उडाला होता. 3 वेळा सेफली लँड झालाय. हे नशीब म्हणावं लागेल. परंतु रवींद्र भोईर यांना सफलता मिळाली असती. पाहूया इकडे मात्र लहू भोईर असतील बऱ्याच वेळेला एकमेकांच्या विरोधामध्ये खेळले जरूर असतील, परंतु एक चांगले मित्र आहेत. 40+ सामने म्हटले की थोडंसं मैत्रीपूर्ण सामने जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला बॉल फुल लेंथ होता. यावेळेस मात्र खोलात टाकला होता. विकेट किपरला कलेक्ट करता आला नाहीये. थोडंसं कठीण होतं, परंतु पाठीमागे मात्र चांगलं कलेक्शन झालं. शॉर्ट फाईन लेगला सिंगल येते. 22चा इशारा पंचांचा. 1 रन मिळेल. धावसंख्या 22 वर. 22 ऑन बोर्ड नाव. 22 धावा धाव फलकावर. मोठे स्ट्रोक्स येत नाहीयेत. आत्तापर्यंत 4थं षटक सुरू आहे. एकही बाउंड्री आलेली नाहीये. दुहेरी धाबांनीच हा धावफलक मात्र पुढे नेलाय. त्यामुळे चौकार नाहीये. षटकारा विना आत्तापर्यंतची ही इनिंग आणि तेही मैदानावर प्रीतम पाटील, लहू भोईर, पडघे गावची मोठी नावं असताना सध्याच्या घडीला थांबवले. आडवा पॅट ऑन साईडला. यावेळेस मात्र मिड विकेटला स्टॉप केला त्या ठिकाणी. तदनंतर थोडासा फुटबॉल पाहायला मिळाला, परंतु बॉलला तर आतमध्ये ढकललंय आणि इथे पाहावं लागेल. यस इट इज. 3री धाव काढताना इथे मात्र मोठा धक्का सहन करावा लागेल आणि फलंदाज प्रीतम पाटील यावेळेस मात्र परतीच्या प्रवासाला. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून परंतु जो फुटबॉल किक होती ना त्याच्यामुळे थोडासा वाचवलं. क्रिकेट आणि फुटबॉल मागच्या बॉलमध्ये सगळं काही बघायला मिळालं. 3री धाव अगोदरच प्रीतम पाटील यांची थोडीशी दमछाक झाली होती. दमले सुद्धा होते आणि अशा सिच्युएशन मध्ये 3री धाव पूर्ण करणं थोडंसं कठीण सुद्धा होतं. या 2 धावा मिळतील. टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. 24. सुरेश जोशी नवीन बॅटर. परंतु पाहूया रवींद्र भोईर आतापर्यंत चांगली बॉलिंग केले. इकडे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते आणि त्याचमुळे इकडे मात्र बीट केलं लहू यांना. चांगली बॉलिंग. कोळवाडी संघासाठी सुद्धा बरेच वर्ष खरं तर क्रिकेट खेळले. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. टीम खिडूकपाडा. फुल टॉस दिला होता. यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. नो चान्स फॉर फिल्डर. वेलकम फॉर पडगे टीम.
पहिला चौकार येतोय पडगे टीम साठी चौथ्या षटकामध्ये. लढत असणाऱ्या बघा शेवटचा पुकार पालेश्वरी क्रिकेट संघ, पाले बुद्रुक विपक्षय राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे. शेवटचा पुकार. येस, कारण शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि ही ओव्हर होण्यापूर्वीच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क करा, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेतोय. तोंडरे आणि पाले हे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे पुन्हा एकदा. शेवटचं षटक आहे, 5 बळी अंतिम षटक असेल. या इनिंगमधलं 28 धावा झाल्यात आत्तापर्यंत सुमित 11 पडगे संघाच्या धावफलकावर, परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र काहीतरी करावं लागेल. जे केलं होतं अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं आदई संघानं टेंबोडे संघाची शेवटची ओव्हरची फोडली होती ना, एवढे तो निर्णायक पॉईंट ठरला होता, कारण त्या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार आले होते आणि त्याचमुळे ते महागडे षटक तब्बल आय थिंक 21 धावांचं षटक आलं होतं आणि त्या 21 धाव्यानं जो लीड घेतला ना आदईनं, तो लीड मात्र शेवटपर्यंत कायम ठेवला. ऑन साईडला स्विंग केलाय, इकडे थोडंसं लक्ष नव्हतं क्षेत्ररक्षकाचा, मिड विकेटच्या वरतून चाललाय चेंडू, सीमा पार षटकार. षटकाला सुरुवात झाली. मनोज उलवेकर यांच्यावर मात्र पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय. शॉर्ट बॉल होता, आडवा पॅट ऑन साईडला. पुन्हा एकदा इकडे कळतही नाहीये क्षेत्ररक्षकांना बॉल कुठे चाललेत. बॉल सीमा पार 4. साच गेला होता, अन्यथा तो प्रयत्न केला असता तर नक्कीच हाताला लागला असता, कॅच होऊ शकला असता. आता सुद्धा बाउंड्री तशीच झाली. फ्लड लाईट्सवर थोडंसं समजत नाहीये, परंतु हे एक्सक्युजेस देऊन जमणार नाहीये. नाईट्सचं क्रिकेट म्हटलं की फ्लड लाईट्स आल्यास तिकडे मात्र तुम्हाला कृत्रिम प्रकाशामध्ये खरं तर खेळावं लागतं आणि तिकडे तुम्ही एक्सक्युजेस देऊन जमणार नाहीये. शॉर्ट बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. सिंगल तर मिळाली त्या ठिकाणी, डबलसाठी ट्राय केला जाणार. इकडे पाहूया, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण घडतंय या ओव्हरमध्ये. 2 धाबा मिळतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. कदाचित तिसऱ्यासाठी धावले असते तरी सुद्धा होऊ शकली असती, कारण इकडे नॉन स्ट्राईक एंडला कोणीही कव्हरला नव्हतं. खरं तर हा एक एरर होता किडुकपाडा संघाचा. 2 धाब्याने टीमची टोटल 40 वर दमछाक होईल दुसऱ्या सत्रामध्ये. सोपं नाहीये धावांचा पाठलाग या मैदानावर करणं. भल्या भल्या संघांना घाम फुटलाय, जे गतवर्षी आपण पाहिलंय या स्पर्धेमध्ये. ओ, यावेळचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. पाहूया, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पुढे गेलेत. ओ, त्यांना चकवत बॉल चाललाय. या सगळ्या 4च्या 4 बॉलवर खरं तर खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसलाय आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 44 या आकड्यावर. आणि मी तर म्हणेन आता मात्र समाधानकारक धावसंख्या उभारले, लढणारी धावसंख्या झाले. पुढे सरसावत वाडे शॉट फ्रंट फुटला येत असताना कमालीचा ऑन ड्राईव्ह आणि बॉलला भिरकावून दिला. इट्स अ लॉंगेस्ट 6. आणखीन एक षटकार सुरेश जोशी यांच्या पॅटमधून आणि अर्धशतक धावफलकावर. पडगे संघ 50 धावा कंप्लीट करेल. सुद्धा शेवटच्या गोलंदाज संदीप यांनी गोंधळ घातला होता. इकडे आता मात्र साई स्पोर्ट्स किडुकपाडा संघाचे मनोज उलवेकर प्रत्येक बॉलवर सपाटून मार खावा लागलाय. 50 धावा धावफलकावर.
पुढे सरसावत आणखीन एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफला थांबवलाय. जरूर हा फटका, परंतु 2 धाबा पूर्ण जरूर केल्या जातील. दुहेरी धाबांचं योगदान. इकडे मात्र तिसऱ्या धाब्यासाठी रनआउट होतील फलंदाज. 2 धाबा पूर्ण आणि धावसंख्या मात्र नक्कीच चांगली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धाबा आल्या. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 28 आल्या होत्या आणि त्याचमुळे दुसऱ्या 17 मध्ये आता मात्र जेव्हा चेसिंगसाठी उतरेल साई स्पोर्ट्स खेडूपाडा संघ 53 धाबांची आवश्यकता असेल आणि पहिला सामना आपण पाहिला होता 58 धाबांचा मोठ्या फरकानं जिंकला होता. चेसिंग करत असताना खरं तर त्या धाबा पूर्ण झाल्या नव्हत्या. तर जाऊया आपण तिसऱ्या मॅचच्या टॉसकडे, ज्या ठिकाणी तोंडरे आणि पाले या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील महागुरु एमडी सर. थँक्स दीपक पाटील. इथे खऱ्या अर्थाने नाणेफेक केली जात आहे. SR भोईर संतोष शेट्टी आपल्या शुभासे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला परी 11 तोंडरे मच्छिंद्र पाटील यांचा संघ आपण इथे पाहतो, तर एका बाजूला पालेश्वरी पाले बुद्रुक एकता गावाची खऱ्या अर्थाने बघा, एक गाव एक संघ अशी ओळख असणारे पाले बुद्रुक गाव. या पाले बुद्रुक क्रिकेट संघ सन्माननीय विश्वनाथ शेठ काथारा नेवाली मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. पालेश्वरी पाले बुद्रुक क्रिकेट संघ आमचे समालोचक मित्र दिनकर बारसे यांच्या गावातील संघ असणार आहे. मग त्यामध्ये सिनियर क्रिकेटर आपण दिलीप भास्कर, माजी सरपंच पाले बुद्रुक, प्रशांत पवार, अनेक रुपेश उलवेकर, अनेक सिनियर क्रिकेटर खेळताना आपण इथे पाहणार आहोत. चला या नाणेफेकीसाठी पाले बुद्रुक पालेश्वरी. अन्यथा बघा स्पर्धेची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. एखादा संघ खऱ्या अर्थाने उपस्थित असेल आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ यदा कदाचित अनुपस्थित असेल तर उशिरा येणाऱ्या संघाला आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते दंडित केले जाणार आहे. सन्माननीय महेश गडगे टेंबोडे यांचं आगमन झालेलं आहे. निश्चित स्वरूपात त्यांचंही मनपूर्वक स्वागत. घरगुती खऱ्या अर्थाने पाणी वॉटर सप्लायसुद्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून सातत्याने ते कार्यरत आहेत. 2 पंच आम्ही पाहतो आमचे SB ग्रुप, एका बाजूला आमचे सत्यवान काकडे आदई, तर सुनील तांडेल त्रिवेणी संगम आहे. गणेश यांना पाहतो आम्ही, आमचे अनिल टेंबे. चला या नाणेफेकीसाठी पालेश्वरी पाले बुद्रुक शेवटचा पुकार आहे आदिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने. स्पर्धा आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने आधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सन्मानी आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 चे पर्व खऱ्या अर्थाने पनवेलकरांच्या रायगडकरांच्या प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य करणारी, तुम्हा आम्हा सर्वांचा स्वाभिमान आणि तुम्हा आम्हा सर्वांचा अभिमान जागृत करणारी खऱ्या अर्थाने हे टेनिस जगतातली अतिशय नामांकित क्रिकेट स्पर्धा वर्तमान लढत आपण इथे पाहतो. एका बाजूला पडगे विपक्षी खेडूपाडा रवी भोईर खऱ्या अर्थाने आमचे मित्र दीपक पाटील यांनी खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे रवी भोईर कोलवाडी यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली की शून्यातून ज्याने विश्व निर्माण केलं. अत्यंत खऱ्या अर्थाने बघा रवी याने खऱ्या अर्थाने आज रवी व्यावसायिकदृष्ट्या एक मोठे उद्योजक म्हणून खऱ्या अर्थाने रवींद्र भोईर कोलवाडी हे ओळखले जातात. अतिशय मेहनत आणि पराकाष्ठा हे खऱ्या अर्थाने गमक त्यांनी सातत्याने उरासी बाळगलेले आहे. नाणेफेकीसाठी शेवटचा पुकार. तत्पूर्वी आपण आता बोलणार आहोत पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील पारगाव यांच्याकडे. धन्यवाद MD सर. एक विशेष निवेदन आहे, चेंडू जर भिजला तर मात्र शेवटच्या षटकापर्यंत आयोजन कमिटीच्या वतीने नवीन दिला जाईल, याची सर्व संघाच्या संघ मालकांनी नोंद घ्यायची. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. चला मेघनाथ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य तोंडरे, त्यांच्या समवेत संदीप. पाले बुद्रुक क्रिकेट संघ उपस्थित का नाही? तोंडरे क्रिकेट संघ MRDCतून खऱ्या अर्थाने प्रवास करतो, बिलॉंग करतो. मच्छिंद्र पाटील तोंडरे उपस्थित आहे. सागर नाईट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत. मच्छिंद्र तुमचं आम्ही टेंबोडे ग्रामस्थांच्या वतीने आणि आधिरा आराध्य स्पोर्टच्या वतीने खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू. आपण वेळेवर इथे पोहोचलेला आहात. O2 सागर पाटील. धन्यवाद MD सर. गोलंदाजीची तीक्ष्ण धार असणारा गोलंदाज आपण पाहतोय, तो मात्र निलेश गोलंदाज आलेत. समोर फलंदाज दादा भोईर.
दादा भोईरसाठी हा पहिला चेंडू सुरेखदा खेळून काढलाय. सन्मान दिले चेंडूला. एका धाब्याने आपलं खातं खोललं, एका धाब्याने संघाचं खातं खोललंय आणि साई स्पोर्ट्स खेडूपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 1 धावफलकावर. सुमित 11 पडघे विपक्ष खिडूपाडा संघ असा 40+ मधला हा सामना आपण पाहतोय. फेस राऊंड मधला सुंदर कामगिरी. साई स्पोर्ट्स खिडूपाडा डावखुरा फलंदाज खेळतो तो मात्र रणधीर भोईर. 10-12 पावलांचा स्टार्ट आहे. गोलंदाज निलेश याचा डावखुरा फलंदाज समोर आहे. पाहूया 53 धावांचं कंपल्सरी चेसिंग मध्ये टार्गेट आहे. डीजे मास्टर अतिशय सुंदर असं गाणं वाजवतात. चेंडू गेला थडम्यांकडे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झाला. तर स्कोर कार्डवर स्कोर झाला तर मात्र बिनबाद 1 निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. षटकातील पुढचा चेंडू पाहतो आपण. हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण एका हातामध्ये चेंडूला गॅदर केलंय, थांबवलंय, स्टॉप केलंय. काय दर्जेदार खेळ पाहायला मिळतो आहे. तर मात्र सुमित 11 पडगे आणि साई स्पोर्ट्स खिडूपाडा सुंदर असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून पाहिलं आपण. दीपक पाटील सर पलसपे आणि अचूक निवेदन आणि प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान योग्यरित्या करतात असे MD गडगे सर चिंद्रन. काहीतरी कान मंत्र दिलं गोलंदाजाला. बघूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. लव भोईर 8807 एक दमदार व्यक्तिमत्व. समोर फलंदाज दादा भोईर. 2 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. अपीलमध्ये उत्साह जास्त होता परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये फलंदाज दमदार यष्टीरक्षणाचं काम करतोय तो मात्र चपल यष्टीरक्षक आणि अध्यक्ष प्रीतम पाटील. आम्हाला पडघा जर पहिला कोणी माहिती करून दिला असेल तर तो आहे यष्टीरक्षक प्रीतम पाटील पडघा प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू. खोर पॉईंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला दादा भोईरने. क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करेपर्यंत त्याचा फायदा मात्र मिळतोय साई स्पोर्ट्स खिडूपाडा संघाला. इथे मात्र बघा काय चित्त्याची चपलाई आहे आणि इथे मात्र जोरदार अपील पंचांकडे केली जातोय. यष्टीरक्षक प्रीतम पाटील गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पळून पूर्ण केल्यात या वयामध्ये सुद्धा. 40+ क्रिकेट आणि संघाची धावसंख्या धबकायला लागतो ती मात्र टोटल बिनबाद 5. तोंडरे संघाचा संघानायक इथे आलेला आहे. पालेश्वरी पाले संघाचा संघानायक आपणास त्यासाठी संपर्क करा प्लीज. पुढचा चेंडू सुरक्षितरित्या खेळून काढलाय. दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला परंतु बॅकअप मात्र मिळाला नाही आणि त्याचा फायदा खिडूपाडा संघ घेताना दिसत नाही. तर पडगे संघाला शुभेच्छा आल्यात. अल्पेश भोईर आणि भावेश भोईर यांच्याकडनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्पर्धा लाईव्ह बघतात.
हे षटक संपण्यापूर्वी जर तुम्ही खऱ्या अर्थाने टॉस कक्षमध्ये संपर्क साधलं नाही आहे तर तुमच्या संघाला ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे दंडित केलं जाणार आहे. सूचना सर्वांसाठी असेल, कारण ते ज्या वेळेला आयोजन कमिटी ठरवतो ना त्यावेळेला आपण वेळात आलात तर मात्र आयोजन कमिटीला सहकार्य महत्त्वाचं असतं. धन्यवाद एम डी सर. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला तर मात्र 7 धावा आणि किशोर दादांकडनं सुद्धा स्पर्धेला आणि पडगे संघाला शुभेच्छा आल्यात. किशोर भैर पडगे. पुढचा चेंडू फिरून मारलाय. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अराउंड द कार्पेट चेंडू गेलाय. आला हा चौकार. अकरा धावा धावफलकावर लागल्यात. बिनबाद 53चा पाठलाग करायचा आहे. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज बघा आणि इथे मात्र फलंदाज मात्र पकडला जातोय. पंचांचा हात आकाशाकडे आणि पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका. बिग विकेट बॅट द पॅव्हलियन. जाईल एका बाजूला रुपेश उलवेकर आदई वलभ विभाग 40+ चे प्रेसिडेंट्स आहेत. या संतोष दादा या आपल्या शुभासे टुडेज हॉनरेबल चीफ गेस्ट मिस्टर संतोष भोईर. प्लीज कॉल द टॉस. संतोष भोईर यांच्या शुभासे ते नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला मच्छिंद्र पाटील यांना पाहतो तर एका बाजूला रुपेश उलवेकर आमचे परममित्र दीपक उलवेकर यांचे ते बंधू आहेत. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल मात्र इथे मच्छिंद्र पाटील तुमच्या संघाच्या बाजूने उजवा कौल इथे लागलेला आहे. खऱ्या अर्थाने डू फॅक्टर आहे इथे. मात्र फलंदाजांची खूप मोठी सत्व परीक्षा घेतली जातो गोलंदाजांच्या मार्फत आणि अशा परिस्थितीत नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने आहे. कोणता प्रथमतः आपण निर्णय स्वीकारणार आहात? 2 मिनिटात सांगतो मी. चला वेट अँड वॉच. एकदा कदाचित तुम्ही जर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40-45 धावाच्या आत त्यानं रोख. थँक्यू. चला इथे नाणेफेक गमवलेले रुपेश. नाणेफेक तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती मोस्ट इम्पॉर्टंट नाणेफेक होती? नाणेफेक जर जिंकली असती तर आता 2 सामने मी पाहतोय टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलेला संघ पुढे गेलेला आहे, तर फिल्डिंगच मी चूज केली असती. हा एकंदरीत ही स्पर्धा पाहतो आराध्या स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने आमचे राज भोईर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्या माध्यमातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आलेले आहे. आपण या विभागाचं 40+ नेतृत्व करता. एकंदरीत काय सांगाल या आयोजनाबद्दल? आयोजनाबद्दल म्हणायचं तर राज भोईर यांचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजन एकदम उत्कृष्ट रीतीने झालं आहे आणि यावर्षी त्यांना विक्रांतदादांची साथ लाभल्यामुळं आणखी आयोजनामध्ये चांगली भर पडलेली आहे. थँक्यू सो मच. हे होते रुपेश. नाणेफेकीचा कौल तोंडरे क्रिकेट संघ परी 11 क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ फलंदाजी करेल पालेश्वरी ओ टू सागर पाटील. धन्यवाद एम डी सर. पुढचा चेंडू पुढे एकदा एक मोठा विकेट गेल्यानंतर काय दडपण असतं. तुम्हाला क्रिकेट मात्र एकाचा खेळ नाही मित्रांनो. 11 जणांची एकी असेल तर तुम्ही भल्या संघाला नमवू शकता आणि इथे मात्र एक बाद धावफलकावर धावा झाला. त्यामुळे साई स्पोर्ट्स क्रिकेट संघ आतापर्यंत धावसंख्या 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 53 धावांचा पल्ला गाठत आहे. काय गोलंदाजी करतो आहे बघा. इथे मात्र चेंडू अराउंड कार्पेट खेळून काढला. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतो आहे. गोलंदाज मात्र आपलं काम चोख बजावत आहेत. दमदार गोलंदाजी. सुरेश जोशी. दादा भोईरची जशी विकेट लवकर बाद झाल्यानंतर मात्र काय कमबॅक केलाय. काय टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळतो आहे. चला खेडूपाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारासाठी नितेश भोईर यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. सर्व फलंदाजांना खेडूपाड्याच्या सुवर्ण संधी. कोणी षटकार चौकार मारले तरी पण पारितोषिक असेल. षटकारासाठी फक्त 200 रुपयाचं पारितोषिक नितेश भोईर यांच्याकडनं. 16 धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय. 53चा पाल टार्गेट आहे. षटकातील पुढचा चेंडू
जोशी सरांचा हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येणार. बघूया किती धावा मिळतात त्या चेंडूवर. एक तर पूर्ण झाली आणि इथे मात्र बघा जसा प्रीतम पाटीलच्या हातातून चेंडू निसटला तशा मात्र दुसरी धाव देखील पूर्ण आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते 2 ने वाढून स्कोर कार्डवर स्कोर होतोय 1 बाद. या 2 धावा जोडल्या जातात आणि संघाची धावसंख्या धाप करायला लागतो ती मात्र 18 धावा. 18 धावा धावफलकावर लागल्यात. भरपूर मोठं आव्हान आहे. 53 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पाठलाग करायचा आहे. नैये से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. दमदार आयोजक राजभाई भोईर आणि करण पाटील आणि सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत. दमदार आयोजन. तर इथे मात्र आपले पंच पाहतोय सुनील तांडेल सर बेलवली. आमचे दुसरे पंच अनिल टेंबे सर वलप आणि तिसरे पंच सत्यवानजी काकडे अदई असे 3 पंच. गुणलेखक आपण पाहतोय रायगड क्रिकेट समाज असोसिएशनचे सदस्य सुदर्शन पाटील तारा. आई एकविरा लाईव्हचे सर्व संदेशजी शेळके. सूत्रसंचालनामध्ये महागुरू MD गडगे सर. साथी समालोचक मित्र दीपक पाटील सर पलसपे आणि मी स्वतः सागर पाटील पारगाव. आणि सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शनचे सर्व सुमित 11 संघाची धारदार टोप संतोष भुईर पडघे. बघूया स्कोर गार्डवर स्कोर झाला आहे तोपर्यंत आतापर्यंत 18 धावा धावफलकावर लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रीतम पाटील सर विचारतात स्कोर किती झाला आणि 1-1 धाव अतिशय महत्वाचे आहे. 5 षटकांचा सामना आहे. पाहूया 2-2 स्क्रीन पाहतो आपण. एक आमच्या समेत आणि एक तिकडं कव्हर पॉईंट क्षेत्राकडे एक सुद्धा स्क्रीन लावलेली आहे. दमदार आयोजन आहे. षटकातील पुढचा चेंडू संतोष भुईरचा चेंडू यष्टी रक्षकाला गॅदर करता आला नाही आणि त्यांना चकवतोय पुन्हा एकदा. जिथे 1 पण नव्हती तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 1 गडी बाद. धावसंख्या 20. येणारे चेंडू 17 आणि गरज असेल ती मात्र 33 धावसंख्येची. 17 चेंडू 33 धावा असं समीकरण नेऊन ठेवले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुंदर अशी स्पर्धा. सुंदर असं आयोजन नियोजन संयोजन. संतोष भोईरचा पुढचा चेंडू फलंदाज आपण पाहतोय. दमदार चेंडू आणि पंच आमच्याकडे स्वेअर मारा अतिरिक्त बोनस पाहायला मिळाला आहे. धावसंख्या धापकर लागली ती मात्र आतापर्यंत स्कोर झाला आहे 21. पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढला. पुन्हा एकदा चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने येतो. धडपड उडाली आणि त्याचा फायदा मात्र खिळूपाडा संघ. धावा कशा आल्याला महत्व नाही. धावा येणे अतिशय महत्वाचं कारण सामना ॲडव्हान्टेज आहे. कारण प्रश्न असणार आहे तो मात्र पुढे कसं जाता येईल. बघ कासवाच्या गतीने न चालता सशाच्या गतीने चालावे लागेल. कासव हुशार होता पण तो ससा त्याच्याहून हुशार होता परंतु तो जरा फसला. म्हणजे इथे मात्र कोण फसतं पाहूया. चला सागर पाटील अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिलेली आहे. आय एम फुली ॲग्रीड विथ यू. तुमच्या मताशी पूर्णतः आम्ही सहमत आहोत की धावा कशा आल्या याला महत्त्व नाही. धावा येणं महत्त्वाचं आहे. तुम्ही किती जगलं याला महत्त्व नसतं जीवनामध्ये. तुम्ही कसे जगले याला जीवनामध्ये खूप महत्त्व असते. धन्यवाद MD सर. तर संतोष भोईरचा पुढचा चेंडू पडतो आहे. बघा इथे मात्र प्रीतम पाटील सरांचा प्रयत्न मात्र जबरदस्त झाला होता परंतु प्रयत्नांकी परमेश्वर. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर यशाला पण तुमच्या चरणी नोटांगण घालवलं. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक. या ध्येयाने चालणारे सर्व तुम्ही आम्ही इथे बसलेले माझे सर्व बंधू पाहतो आपण. रात्र दिवस मेहनत करणारा आमचा लाईव्ह मास्टर संदेश शेळके. डे नाईट फॉर्मॅट. चला प्रत्येक चेंडूवर मात्र तुम्ही एकत्रित येऊ नका. आपणास मुभा नाही आहे. हा एखादा मोठा फटका आला एकत्र 2 फलंदाज येऊ शकतात. एखादा विकेट पडला तर तुम्ही क्षेत्ररक्षक एकत्र येता. परंतु प्रत्येक चेंडूवर मात्र कारण ऑर्गनायझर कमिटीकडे वेळ कमी आहे. बरोबर MD सर.
पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढला इथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतो चेंडू उचलतोय आणि बघा धावफलकावर राहावं लागल्यात एक गडी फक्त बाद झालाय मात्र 11 धानाची एकी असते त्याच्यामधनं फक्त एक बाद झालाय 10 अजून शिल्लक आहेत आणि स्कोर गार्डवर स्कोर झालाय तो मात्र 25 रन्स लॉस्ट ऑफ 1 विकेट्स साई स्पोर्ट्स क्रिकेट अगेन्स्ट सुमित 11 पडगे 30 चेंडूंचा खेळ 5 षटकांचा सामना 53चं टार्गेट अतिशय सुरेख अशी स्कोरिंगची भूमिका आणि इथे मात्र भगभगी भागोत्री ब्रह्मास्त्री ओंबटसह मला घाबरला त्रिफला उद्ध्वस्त मध्ये बघा 30 गज सर्कलच्या बाहेर आपले 5 क्षेत्ररक्षक असतील मात्र एकाला आतमध्ये खऱ्या अर्थाने घेतलं जाईल 4 क्षेत्ररक्षक मात्र बाहेर असतील याची नोंद घ्या. पाहूया षटकातील पुढचा चेंडू आतापर्यंत पारड जड राहिलंय तर मात्र पडगे संघाचं परंतु कोणाचं पारड हलकं होणार कोणाचं पारड जड होणार हे तर येणाऱ्या कालावधीत सांगणार आहे 2 गडी बाद झालेत स्कोर गार्डवर स्कोर झाला तो मात्र 2 बाद तो मात्र फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स खेडूपाडा संघ आतापर्यंत स्कोर झालाय तो मात्र 25. सन्माननीय महेश गडगे टेंबडे क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहतो आणि त्यांच्या समेत आपण सागर भोईर पडगे क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचं मनपूर्वक इथे स्वागत आहे. सामना घेतात हिमांशी एंटरप्राइजेस 0 विश्व निर्माण करणारा हा माणूस आणि लवकरच आपल्या भेटीला येईल रायगड ठाण्याची स्पर्धा. चला लवकर सामना आपण चालू करूया कारण भरपूर सामने केलवायचे सहकार्य करा प्लीज. प्रीतम पाटील सर भरपूर वेळ घेता हो तुम्ही. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. चला आताच खऱ्या अर्थाने आपले ऑर्गनायझर संतोष चालके यांचे बंधू सचिन दादा चालके यांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 25 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. येणारे चेंडू असतील 12-28 आणि हा चेंडू इथे मात्र झेल हो दॅट्स अ व्हेरी गुड कॅच ऑफ द डे. काय झेल घेतलाय काय एफेक्ट लावलाय दमदार झेल.
हुकून दिलं क्रिकेटमध्ये निलेश भुईर. दमदार क्षेत्ररक्षण. जसा 40+ झाला तसा मात्र पडगे संघाला एक नवीन ऊर्जा मिळाली. एमडी सर काय म्हणाल? हा निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने बघा इथे निलेश भोईरने ज्या प्रकारे झेल पकडलेला आहे आजच्या दिवसातील सर्वाधिक अप्रतिम झेल. आणि निलेशचा जर आपण विचार केला ना तर ज्यावेळेस तो गोलंदाजी करत होता गोलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा सुमित 11 पडगे क्रिकेट संघाला अतिशय चांगल्या प्रकारे त्याने योगदान दिलं. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अर्थात ओम साई स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांना त्यांनी खऱ्या अर्थाने आझादी स्वातंत्र्य दिलं नव्हतं. मोठं फटक्यांपासून खऱ्या अर्थाने रोखण्याचं काम सुद्धा त्याच्या गोलंदाजीच्या मार्फत झालं. अतिशय उत्तम अष्टपैलू त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला बघायला मिळतो. लव भुईर आलेत गोलंदाज आणि हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढला. इथे बघा काय चपलाय. कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये तालमेल नव्हतं. एकाला यावं लागेल माघारी. तू चल मैं आया 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 वापस. त्यांचं एक संगीत ऐकलं की दिबा पाटील होते माय गोरगरिबांचे खऱ्या अर्थाने वाली अर्थात कैवारी. आणि नवी मुंबई एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण पाहतो आणि लवकरच त्या विमानतळावर आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे की लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं सरसे स्वागत आहे. आणि आवाज अखंडित आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पुढचा चेंडू या षटकातील काय पकड मजबूत केली नक्कीच एमडी सर. 4-25 अशी धावसंख्या धावलकावर. पाहूया पुढचा चेंडू या षटकातील. दमदार सुरुवात. पुढचा चेंडू या षटकातील लव भुईर यांचा पडतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता बघूया काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला पाहावं लागतं चेंडूच्या मागे आणि चेंडू गेला सीमारेषेकडे. आला हा दमदार अरुंद कार्पेट चौकार. मोठे मैदानाला गर्दी प्रेक्षकांची झाली मॅच बघायला. राजभैर आला आयोजक टेंभोडे मैदानाला. दमदार सुरुवात. जसं करणने आम्हाला सांगितलं की दादा तुम्हाला उद्या यायचं आहे फुल मजा मस्ती करायची आहे तसं मात्र इथे 53 धावांचा पल्ला गाठत असताना स्कोर झाला. आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 30 धावा दाखल करावं लागल्या. सॉरी 34. 6 चेंडू 19. खिडूक पाडे की पडगे की खिडूक पाडा. बघूया काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. सहा चेंडू 19 की गरज. 6 गेंदे 19 की दूरी. गेंदाज सुभाष ठाकूर. बघा काय दमदार गोलंदाजी राहिली. पडगे संघ वर्चस्व गाजवतोय परंतु अजूनपर्यंत कोणी हारला नाही कोणी जिंकला नाही करता शर्यत अजून संपली नाही. मी अजून थांबलो नाही. दमदार ते बघा काय दमदार फटका मारलाय.
क्षेत्ररक्षक वेगाने तो चेंडू चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीसाठी कॉलिंग आहे, प्रयत्न आहे आणि इथे मात्र बघा चतुराई चप्पलाई काय आहे प्रीतम पाटीलकडे. अप्रतिम थ्रो केलाय. निलेश भोईर याने थ्रो केला. जबरदस्त काय कॉम्बिनेशन आहे, काय जबरदस्त थ्रो. आणि लहू भोईर को कोण भुलेगा. एकच वादा लहू दादा. ता मात्र सामन्यावर पकड मजबूत केले. आतापर्यंत गडी बाद झाले ते मात्र 4 चेंडू 17 धावांची गरज. स्कोर गाडो स्कोर झाला तो मात्र 5-36. 53चं टार्गेट. दीपक पाटील सर ऑलराऊंडर भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरल, समालोचक, निवेदक सर्व काय. त्याच्यापेक्षा दर्जेदार चिंद्रण गावचा एक दमदार आवाज. बोला गणपती बाप्पा मोरया. MD गर्गे सर. त्या मात्र एका धावेने धावफलक हलतोय, संडी घेतोय, आकार घेतोय आणि स्कोर गाडो स्कोर झालाय 5-36. 37 धावा झाल्यात 5-बाद. 53चं टार्गेट आहे. येणारे चेंडू असतील ते मात्र 2 चेंडू आणि गरज असेल ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 16 धावांची. नावात त्याच्या लय बोलबाला लहू भोईर पडघेवाला. ऑलराऊंडर फेमस झाला आदाई मैदान गाजवून सेला. बघूया नावात त्याच्या लय बोलबाला सुभाष ठाकूर पडघेवाला. हा चेंडू बघा दमदार क्षेत्ररक्षक यष्टीरक्षण बघा प्रीतमचं काय जबरदस्त आहे. आयोजनात त्याच्या लय बोलबाला राजभोईर टेंबोडेवाला. बघूया दीपक पाटील सर आलेत, MD गर्गे सर आहेत. आज मात्र खूप मजा येईल कारण तर सामने जसे जसे रंगतील ना तसे मात्र खूप एंटरटेनमेंट होईल. फक्त आयोजकांची परमिशन पाहिजे. काय राजभाई. थँक्स सागर पाटील. आता जी लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली परंतु मैदान